केलेत आणि असं कलर बरेच संघ आपण पाहिलं तर एक गुलाबी थीम फ्लेमिंगोची नवी मुंबई ही ओळखली जाते, गुलाबी नवी मुंबई ओळखली जाते आणि त्याचबरोबर उधवणे संघ अर्थातच ज्योतिबा देवाच्या गुलालानं यंदाच्या संपूर्ण स्पर्धेला सजवलं गेलं आहे आणि असंच दृश्य या मैदानात आलं गेलं आहे. अप्रतिम बरेच संघ आपण पाहिले तर आपल्या गावाच्या कुलदैवताच्या नावानं खेळत असतात. कोरोनाच्या काळामध्ये ज्या गावाच्या वेशीवरती असलेल्या कुलदैवतानं संपूर्ण गावाला सांभाळलं, त्या कुलदैवताच्या नावानं बरेच संघ आपल्या संघाची सुरुवात करतात आणि त्यातलाच एक संघ म्हणजे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे संघ. भरपूर काळ राहिला उधवणे टीमनं, काळ गाजवला, अजूनही गाजवतात. भरपूर अडचणी याही टीमच्या समोर आल्या, मात्र उधवणे टीम नेहमी पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये ॲज अ फायटर म्हणून खेळत राहिली. खूप छान. आणि आयोजनामध्ये हा संघ जेव्हा उतरतो तेव्हा आयोजन दमदार करण्याचा प्रयत्न करतो. अप्रतिम स्पर्धा आणि अप्रतिम मजा करण्यासाठीच आपण आलो आहे. शनिवार रविवार घरी बसायचं, डोक्याला ताप, घराच्या बाहेर निघालं की मोकळा श्वास आणि ते जर मैदान असेल तर आहा, अजून काय नवीन हवं आहे. आज व्हिडिओ एडिटर देखील आलेत या स्पर्धेसाठी, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. व्हिडिओ एडिटरसाठीचे व्हिडिओ इंस्टावरती भरपूर प्रेम भेटलं व्हिडिओ एडिटर व्हिडिओसाठी. सलाम आहे त्यांच्या कलेला. 2 मिनिटाची व्हिडिओ एडिट करण्यासाठी 2 तास लागतात, त्याला व्हिडिओ एडिटर बोलतात. लाखाचा क्लास लावला तरी व्हिडिओ एडिटर बनता येत नाही, ते रक्तात असावं लागतं आणि व्हिडिओ एडिटर बनणं सोपं नाही आहे. सगळ्या व्हिडिओ एडिटर्ससाठी सॅल्यूट आहे. या स्पर्धेसाठी जे व्हिडिओ एडिटर मागवले गेले त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, कारण की या व्हिडिओज एडिट करून त्यांच्या माध्यमातून संध्याकाळपर्यंत पोहोचतील. स्टेटस ठेवायचा, मग मेसेज येईल सेंड मी सेंड मी सेंड मी, मग पाठवायचे. मॅचच्या दिशेने जाणार आहोत. टॉस जिंकला श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी बनपुरी टीमनं. दे वन टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट, म्हणजेच फिल्डिंग करणार आहोत आम्ही. डफरवाडी टीमला सांगितलं जा आणि बॅटिंग करा. ती बोली टीम बोली ओके, आम्ही पण बॅटिंग करण्यासाठी चालू आहे. सो लेट्स सी. 4 ओव्हरची मॅच म्हणजे तब्बल 20 चेंडूची मॅच. दोन्ही अंपायर मैदानामध्ये सज्ज. अंपायरचं कौतुक आम्ही सातत्यानं यावर्षी आपण पाहिलं तर पंच स्पर्धेच्या आधी, मॅच चालू होण्याच्या आधी उपस्थित राहतात, म्हणजे त्या गुड टाईम मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे. तेही अगदी वेळेवरती उपस्थित राहतात. पंचांचं आम्ही कौतुक हे नेहमी करत राहू. नाखवा आणि संपूर्ण त्यांची टीम ही खूप चांगलं काम या सीझनमध्ये करते पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी. PTPLसाठी जरूर काही ना काहीतरी छान गिफ्ट त्यांच्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू. मोठी स्पर्धा येते. चला मॅचला करूया सुरुवात. 8:56 पहिला चेंडू टाकला गेला. ओव्हर क्रमांक 1 विजय दाखल झालाय गोलंदाजीसाठी. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला विजय आणि कल्पेश. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू गणपती बाप्पा. पहिला चेंडू अप्रतिम शरीराचा वेध घेतोय. डिक्लेअरमध्ये लेग बाईट्समध्ये 1 धाव जाते. सुरुवात झाली. पहिला चेंडू बरोबर 9:08 8:56 पहिला नारळ वाढवला. येस अंपायर. ओ माय गॉड, गफलं ते. चला आपण पॅनल्टी आहे पण आपण ती शेवटी देऊयात. मॅचच्या दिशेने आपण जातोय. जी पॅनल्टी आहे ती शेवटच्या मुमेंटला आपण सांगणार आहोत. सध्या मॅच चालू करतोय आपण. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहे, कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. डफरवाडी टीमला पहिला हादरा भेटलाय. बॅटिंग करत असताना फलंदाजाला जावं लागेल माघारी. एक बिग विकेट, एक बिग फिश इन द बास्केट. ट्रॅकसाठी लक्षात घ्या अंपायर, ट्रॅकसाठी 5 रनची जी पॅनल्टी आहे ती शेवटी ॲड करणार आहेत. ओहो, पॅनल्टी खूप जबरदस्त आहे ट्रॅकसाठी. बरेच संघ ट्रॅक फॉलो करतात. कॅप्टन पहिला सांगतोय बाबा ट्रॅक नीट घालून ये, मला डोकेदुखी नको. सन्माननीय विनोद दादा साळुंके साहेब, वेलकम विनोद दादा, आपलं मनापासून एक स्वागत सुस्वागतम. अप्रतिम विकेट हासिल केले पहिल्याच ओव्हरमध्ये.
ब्रेक टू भेटलाय टीमला. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहे तोही चेंडू स्टॉप करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाते. लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटवरती जरूर आदळला, पायावरती आदळला, तदनंतर चेंडू तिथेच राहिला खेळत. बिग हिट करण्याचा प्रयत्न राहिला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये प्रत्येक टीमकडून धावा करण्याचा प्रयत्न असतो. एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न असतो. बॅटीचे स्लिपला खेळाडू होता, त्याच्या डोक्यावरून जाते. डिक्लेअर एक धावा. चेंडू पूर्णपणे उडवला हातातून. कॅच घेत असताना चेंडू पूर्णपणे आपण पाहिलं तर व्हॉलीबॉल टाईपमध्ये उडला गेला आणि तदनंतर अगदी डिक्लेअरमध्ये एक धाव. येस अंपायर, येस येस. खेळाडू जात आहेत आमचे. पहिल्या षटकाचा खेळ झाला. टीमची टोटल आपण पहिली तगदी जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जाऊयात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा. जी सुरुवात आहे ती टीम आपण पाहिली तरी पॅनल्टीच्याही 5 धावा आहेत. म्हणजे 5 केल्या तरी त्या काही नसणार आहेत. म्हणजे आतापर्यंत विचार केला की धावा नाहीच आहेत असा विचार करा तुम्ही स्कोरवरती. इथून उभारणं गरजेचं आहे. 3 ओव्हर आहेत, कमी ओव्हर नाही आहेत तुमच्या हातामध्ये आणि इथून कुठेतरी धावसंख्या करणं गरजेचं आहे. बॅकफुटला पूल फटका, चांगला आहे टायमिंग, निघून जाईल कदाचित. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. 6 धावा स्कोर कार्ड वरती. अभिषेक गोलंदाजीसाठी आलाय. स्वागत केलं अभिषेकचं. आइए अभिषेक, स्वैग से करेंगे आपका स्वागत, 6 से करेंगे आपका स्वागत. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. टीमची टोटल आपण पहिली तगदी जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. अनिलच्या बॅटमधून या धावा आलेत. टीम बोलत असेल अनिल आहे तर धावा आहे आणि अनिलने थांबावं असं टीम बोलत असेल. लॉक करण्याचा प्रयत्न, अति घाई केली. अजय कॅच साठी जाईल. चेंडू स्टॉप केला अजयनं. फिल्डिंग एफर्ट चांगले, संस्कारचा थ्रो चांगला राहिलाय. 2 धावा. येस, थँक्यू. रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगानं धावत घेतल्या. या सिंगल डबल कुठेतरी थोडीशी घाई दिसून आली अनिलची. पूल फटक्यामध्ये षटकार आला होता. तदनंतर आणखीन एक बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या आपण आहोत. हो हो, वॉट अ स्ट्रोक. गॅप शोधून काढलाय का? कॅच साठी एफर्ट चांगले राहिलेत. याला बोलतात 100% एफर्ट. तुम्ही हे बोलू शकत नाही ही कॅच सुटली नाही, ही कॅच सुटली नाहीये. हे एफर्ट चांगले राहिलेत. प्रयत्न करणं तुमच्या हातामध्ये. कॅचेस ज्या सुटतात त्या सोप्या पद्धतीने सुटतात. अवघड कॅचेस बनवाव्या लागतात. तिथे मेहनत दिसून आली. खूप छान प्रयत्न, अप्रतिम डेडिकेशन टीमसाठी. 3 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13. लॉक करण्याचा प्रयत्न. लॉक करण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिलाय. विकेट आणखीन एक हासल झाली आहे. आणखीन एक विकेट. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट गेली आहे दादा.
पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पहिले धावा चांगल्या आल्या म्हणजे 9 धावा आल्या, त्यानंतर विकेट गेली आहे. त्याची मॅरेथॉन इनिंग आहे ती होत नाहीये. लंबी रेस का घोडा ज्याला बोलतात ते होत नाहीये. न्यू बॅटर दाखल झालाय. गणेश नवीन फलंदाज. संकट मोचक म्हणून हा गणेश असेल का डफळवाडी टीमचा? लेट्स सी. कारण की आपण गणेशाला आठवतो जेव्हा संकट मोचक श्री गणेशाला आठवतो. डफळवाडी टीमकडे देखील गणेश आहे. तो संकट मोचक आहे का? तो आल्यानंतर संघ सावरेल का? हेही पाहायचं आपल्याला. ओहो बॅकफुटला जाऊन पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला फसला, ड्रॉप होते कॅच. सुटली आहे ही कॅच, निसटली आहे कॅच. धाव फक्त एकच घेतली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल जाऊन पोचते 14 या धावसंख्येवरती. 14 धावा, 14 ऑन अ स्कोर कार्ड. अप्रतिम. कारण की 10 चेंडू आहेत. कॅप्टन बोलत असेल 10 चेंडू मध्ये 25 ते 30 धावा येऊ देत, हे कॅप्टन बोलत असेल. कारण की जर 25 ते 30 धावा 10 चेंडू मध्ये आल्या तर डोकेदुखी नाहीये काहीच. चांगला स्कोर आहे. पॅनल्टी घेऊनही चांगला स्कोर आहे, लक्षात घे. फक्त 10 चेंडू महत्वाचे आहेत. 20, 25, 30 या धावा 10 चेंडू मध्ये येणं गरजेचं आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन. एक चांगला स्कोर उभा करायचा आहे तर चांगला खेळ दाखवावा लागेल. डफळवाडी टीम केदारनाथ देवाच्या नावानं खेळते. शिंगमोडेवाडी टीम बनपुरी श्री भैरवनाथ देवाच्या नावानं खेळते. हे गावचे कुलदैवत आहेत. कमी गतीचा फसवलं जात आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ही कॅच भरपूर अवघड मानली जाते. रिव्हर्स कॅच जी भरपूर शरीरापासून लांब असते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आता मजा आहे ही जी 9 चेंडू मध्ये मजा आहे ना ती बघण्यासारखी आहे. तिथे मॅचला मजा येईल. सॅम आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. महत्वाची इनिंग आणि महत्वाची ओव्हर. इथे पार्टनरशिप घडणं महत्वाचं राहील. ओहो हो विकेट करण्याचा प्रयत्न शरीरावरती आधारला. नॉन सेकंडला फेकी केली नाहीये. बॅकअप नाहीये. फेकी करूच शकत नाहीये. लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव. बॅट इन्व्हॉल्व नव्हती. विकेट किपरनं चेंडू तो पकडला, मन होतं पण फेकू शकला नाहीये. डॉट बॉल एक सिंगल येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या धावसंख्येवरती. 17. ओहो हो 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 यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा धाव येते. व्हाईट बॉल येतोय. इट्स अ व्हाईट +1. 2 धावा आत्ताच्या आहेत. या ज्या धावा आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत. चेंडू फक्त 2 झालेत. यष्ट्यांच्या मागे ज्या धावा खर्च होतात त्या घेत आहेत फलंदाज. चांगली बॅटिंग आतापर्यंत एक चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न राहिलाय दोघांकडून. लॉफ केला जातोय बॅटीच्या बॉटमला. निघून जाईल हवा के संग संग. अगदी 6 धाव्यांसाठी. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका. बॅटिंग परफॉर्मन्स डफळवाडी टीम केदारनाथ 11 टीम कडून दाखवला जातोय. बॅटिंग करत असताना गणेश आणि कमलेश दोघेही कल्पेश या मॅच मध्ये धावा करण्यासाठी पार्टनरशिप करतायत. गणेश संकट मोचक म्हणून धावून आलाय. दुसऱ्या बाजूला कल्पेशलाही धावा कराव्या लागतील. बॅकफुटला पुल फटका केलाय. काव कॉर्नरला खेळाडू नाहीये तोपर्यंत अजय पोहोचतोय. 1 बाउंड चेंडू बॅकअप दिला जाईल. कव्हर आहे अभिचा. चेंडू गॅदर करतोय, फेकला जातोय. 2 धावा पुन्हा कंप्लीट झालेत. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल अर्थातच 27 या धावसंख्येवरती. 27. चांगला स्कोर आहे. 27 सॅटिस्फाईड स्कोर आहे.
चेंडू अजूनही जर विचार केला तर 6 बाकी आहेत, म्हणजे या ओव्हरचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. सोडून दिलाय व्हाईट बॉल. धावा येऊ देत, कशाही येऊ देत, डफळवाडी टीम बोलत असेल. धावांची भरपूर गरज आहे. याच धावा आता गोळा केल्या जात आहेत. या ओव्हरमध्ये देखील धावा चांगल्या आलेत. 12 धावा या ओव्हरमध्ये आलेत. 4 चेंडूमध्ये त्या 12 धावा आलेत. शेवटचा चेंडू महत्वाचा. ओ हो, ताकदवर फटका आहे, फुल फटका आहे, पॉवरफुल आहे, सुपर से डुपर ऊपर आहे. 6 धावा आणखीन एक. या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च झालेत. 5 चेंडूमध्ये 18 धावा आलेत. कॅप्टनने आवाज दिला होता 10 मध्ये 25 ते 30 येणं गरजेचं आहे. 5 मध्ये 18 आलेत. अब आएगा मजा. डफळवाडी टीमला कमबॅक कसा करायचा अच्छे से मालूम आहे गुरु. कारण की ज्या धावा कल्पेशनं पॅनल्टीच्या दिलेत 5, कॅप्टन बोलत असेल तुला 15 धावा कराव्या लागतील या ओव्हरमध्ये. महत्वाची मॅच, मजा आली मॅचला. चांगली कमबॅक केलंय का, कसा कमबॅक असावा बऱ्याच टीमकडून माहिती पडतं. जास्त वेळ दिला जात नाही पहा अंपायरकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 34. पंचांकडून दोन्ही खेळाडूंना आपण पाहिलं टीमला अगदी घाई करण्यासाठी विनंती केली जाते. आणि हे खूप चांगलं काम आहे अंपायरचं. जातीनं लक्ष देणं याला बोलतात. वैयक्तिक स्वतःहून प्रत्येक मॅचमध्ये लक्ष देणं. शेवटचं स्पेल. विक्रम दाखल झालेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. हे 5 चेंडू महत्वाचे असतील. धावा आले डफळवाडी टीमला. ज्या धावा हव्या होत्या त्या धावा बनल्या गेल्यात. आता टार्गेट बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न शरीरावरती आढळलाय जरूर. एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये येईल. एका धावेती समाधान मानावं लागेल. आता तब्बल 4 चेंडू बाकी आहेत. कॅप्टन या आझाद हिंद स्पोर्ट्स साखरी टीम आणि शिवगर्जना मिरासवाडी संघ. एक चांगली मॅच लागली आहे. यानंतर देखील साखरी संघ आणि मिरासवाडी टीम. येस दोन्ही कॅप्टन या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत आम्ही कॅप्टन्स. वेलकम बोथ द कॅप्टन्स. बॅकफुटला पंच तर केलाय सर, बॅटवरती आला नाहीये. कॅच पकडली जातीये. कल्पेश नाराज असेल. कल्पेशच्या बॅटवरून ज्या धावा होत्या आल्या हव्या होत्या त्या आल्या नाहीयेत. नाराज होऊन तो माघारी जातोय. संघाची धावसंख्या जैसे दे वैसे 36 धावा. कॅप्टन तयार ना. आझाद हिंद स्पोर्ट्स साखरी संघ आणि शिवगर्जना मिरासवाडी टीम बोथ द कॅप्टन्स तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस आहे, म्हणजे बरोबर 2 चेंडू नंतर तुमचा टॉस करणार आहोत. 3 चेंडू नंतर. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बॅकफुटला पंच केला. व्ही शेप मध्ये स्ट्रेट हिटला. कॅच साठी गेलेत. पकडली जातीये. 2 चेंडू मध्ये 2 विकेट आली आहेत. विचार कर या आधीच्या ओव्हरमध्ये तब्बल धावा चांगल्या आल्या आणि आता स्वतः कुणालला धावत जावं लागतंय. ह्या टीमकडे शॉर्ट खेळाडू त्यामध्ये जो एक्स्ट्रा खेळाडूची भूमिका पार पाडवतात त्याच्यापर्यंत बॅटिंग आली आहे. मागील ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्या. या ओव्हरमध्ये विक्रमनं धावसंख्येला ब्रेक लावलाय चांगला. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती असं म्हणायला हरकत नाहीये. 36 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजलेत. टीमची टोटल 36 नाव. सोडून दिला चेंडू. यावेळी देखील नॉन स्ट्राईकनं जागा सोडली. तो अगदी चुकीची फेकी. तोपर्यंत स्ट्रायकिंगला फेकू की कुठे फेकू, विकेट किपरचं लक्ष नाहीये. नक्की घडलं काय आहे.
मेन अंपायर लेग अंपायर सांगतायत रुकना पडेगा कारण की तुम्ही धाव घेऊ शकत नाहीये. डॉट बॉल. हे जे विकेट सॅक्रिफिकेशन आहे ते ॲट टाइम स्ट्रायकर नॉन स्ट्रायकरने एकाच वेळी जागा सोडायची तेव्हा ते विकेट सॅक्रिफाईस मानलं जातं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय, खेळाडू आहे, जाऊन देतोय चेंडू, डिक्लेअर मध्ये जाईल, एक सिंगल धाव भेटती आहे. आणि तब्बल आता आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ जिथे आपण पाहिलं तर अगदी 5 झालेला आहे. म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 37 आणि 38 रन्स टू विन. 38 धावेचं आव्हान आहे या मॅचमध्ये. अर्थातच श्री भैरवनाथ 11 शिंगमोडीवाडी या टीमला 38 रन्स टू विन. 38 धावा या मॅचमध्ये करायचे. टार्गेट आम्ही सांगतो तर कसे बघतात आईला तेवढं वाचलो. पॅनल्टी मायनस नाही केली. पॅनल्टीच्या 5 धावा आहेत त्याही आपण मायनस करणार. म्हणजे टीमची टोटल झाली आहे 37. म्हणजे 32 आणि 33 धावेचं आव्हान. 33 रन्स टू विन. पॅनल्टी मायनस केली आहे, पॅनल्टी दिली गेली आणि 33 धावा आता या मॅचमध्ये करायचे. 33. थँक्यू सो मच किरणजी मस्कर सर. चला दोन्ही टीम टॉससाठी या. आझाद हिंद स्पोर्ट्स साक्री विपक्ष शिवगर्जना मिरासवाडी. विनोददादा साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. टॉसचा बॉसमध्ये ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट उधवणी संघाचा कटआउट आहे आणि एक शिस्तबद्ध संघ वेल डिसिप्लिन टीम म्हणून ज्या टीमची ओळख आहे उधवणे टीमचा कटआउट. एस के पी करतील कॉल. आझाद हिंद स्पोर्ट्स साक्री स्विंग द कॉईन. छापा कॉल केला आहे के पीने आणि छापा झाला आहे. थँक्यू सो मच विनोददादा. टॉस जिंकला आहे. महत्त्वाची मॅच आहे. अगदी सकाळचं सत्र. 20 चेंडूंचा सामना. निर्णय काय असेल? गोलंदाजी. आजचा शनिवारचा दिवस. संपूर्ण स्क्वॉड आहे? नाही ॲक्च्युली आज संपूर्ण स्क्वॉड बट आहे तेवढ्यात करू गेम. शिवगर्जना मिरासवाडीचा संघ यावर्षी चांगला राहिला आहे पाटण तालुका क्रिकेटचा विचार केला तर. आणि ज्या प्रकारे टीम बॉन्डिंग चांगलं राहिलं आहे, टीम चांगली खेळते. प्रॅक्टिसचा फरक पडला आहे टीममध्ये? येस येस हा सगळा फरक आहे तो प्रॅक्टिसचाच आहे. पोरं प्रॅक्टिस मन लावून करतात आणि त्याचा इम्पॅक्ट दिसतोय ग्राउंडमध्ये. थँक्यू सो मच. आझाद हिंद स्पोर्ट्स साक्री तुम्हाला बॅटिंग करायची आहे. साक्री गाव आणि ज्या प्रकारे तुमच्या टीमचा विचार नावाचा विचार केला तर आझाद हिंद स्पोर्ट्स या नावाचा इतिहास, आझाद या नावाचा इतिहास पाहिला भारताच्या स्वातंत्र्य कालखंडात तर खूप मोठा आहे. पण ते नाव का ठेवलं तुमच्या टीमचं असं? आमचा पहिल्यापासून आमचं साक्री गाव आहे आझाद हिंद स्पोर्टला स्टार्टिंगपासून आम्ही मानतो. त्यामुळे आझाद हिंद स्पोर्ट ही आमचं पहिल्यापासूनच नाव आहे. त्यामुळे आम्ही जिथं ज्या ज्या ठिकाणी आम्ही टुर्नामेंटला जाईल तिथं हेच नावानं आम्ही टीम देतो आम्ही आझाद हिंद स्पोर्ट साक्री म्हणून. खूप मोठी बाब. बॅटिंग करायची आहे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषकमध्ये. काय माइंडसेट असेल? माइंडसेट आहे, फिट आहेत पोरं, एकदम सेट आहेत. म्हणजे त्यांनी खेळलेले आहेत, प्रॅक्टिस चालू आहे, त्याच्यामुळे एकदम परफेक्ट पोरांनी प्लॅनिंग केलेलं आहे. त्यानुसार आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. आम्हाला बॅटिंगच हवी होती त्याप्रमाणे बॅटिंग मिळालेली आहे. खूप सारे शुभेच्छा असतील. तुम्हाला बॅटिंग करायची होती, बॅटिंग मिळाली. आझाद हिंद स्पोर्ट्स साक्रीला के पीने टॉस जिंकला. शिवगर्जना मिरासवाडी त्याने घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊया दुसऱ्या डावामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया किरण मस्कर सरांना. धन्यवाद. थमथम टी शर्ट घाल पाहिजे आरामात. हां जाऊ देत. येस काय विदिन इन सेकंड ही आपली तयारी आहे. आपल्याला तयार व्हायला किती वेळ लागतो? 1 सेकंड. झालं तयार. चकाचक डन. येस काय स्पीडमध्ये आला. आणि ज्या स्पीडमध्ये ही जे असतं संघासाठी मला माझ्या टीमसाठी उतरायचं मैदानामध्ये. आपण भरपूर वाट पाहिलेली असते या शनिवार रविवारची. क्रिस्टल ट्रॉफीची स्पर्धा म्हटलं तरी चालेल. क्रिस्टल ट्रॉफी आहे या स्पर्धेला. पहिले 4 क्रिस्टल ट्रॉफी आहे जे ऑब्वियसली ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट उधवणे टीमनं स्पॉन्सर केलेत. क्रिस्टल ट्रॉफी चषकासाठी लढणं, ती घरामध्ये घेऊन जाणं, वा घराला घरपण येणं. खूप छान. विक्रम आणि विजय दोघेही मैदानामध्ये दाखल झालेत. 33 धावेचं आव्हान आहे मॅचसाठी.
लेट्स प्ले द क्रिकेट, लेट्स प्ले द स्टार्ट द गेम. सेकंड इनिंगला सुरुवात होते. मॅच दिशेने आपण जाऊयात. विजय आलेत गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये. यस अंपायर सांगला ग्रीन सिग्नल. सेकंड इनिंग कडे आपण जाऊयात. 33 धावा या मॅच मध्ये करायचे. 33. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटवरती आला नाहीये. ओहो हो हो हो, ही कॅच बनली असती. प्रयत्न चांगला राहिलाय, प्रयत्न चांगला राहिलाय. तब्बल धावा आपण पाहिलं तर अगदी एक धावून घेतली. 2 धावा, 2 धावा इथे मात्र धावून घेतल्या गेलेत. ओहो, फसला गेलाय या चेंडूवरती. अगदी लेगबायच्या सुरुवातीमध्ये एक धाव येते. पुन्हा फसवले, टर्न केलाय, कट केला, फिंगर रोल केलेत. विकेट किपरलाही चकवून हा चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय. यावेळी देखील चेंडू पडतोय, थोडासा आतमध्ये कट होतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. गोलंदाजी करत असताना विजयची तिन्ही चेंडू एक वेगळ्या तरीकेनं वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर कॅचचा प्रयत्न, कॅच ड्रॉप होतीये. पहिली कॅच तू मानू शकतो अवघड होती, हे कॅच तो हलकी होती, ही कॅच महत्वाची होती. हो ना, गरजेचं होतं ही कॅच. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 4 या धावसंख्येवरती अप्रतिम गोलंदाजी. विजयनं प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं टाकलाय, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. हाई स्लोअर 1 शॉट बॉल, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी धावा किती भेटतील? कदाचित 4 आहे. इट्स अ 4. येईल चौकार. महत्वाचा आला चौकार, महत्वाचा चौकार. संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. पहिले 3 चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकले. स्लोअर 1 टाकले, थोडंसं आपण पहिलं तर बाहेर काढला, त्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, त्यानंतर फास्टर 1, त्यानंतर स्लोअर बाउन्सर. हे सगळे वैविध्यपूर्ण चेंडू विविध पद्धतीने टाकले गेलेत, हाताळले गेलेत. ओव्हर क्रमांक 2 कडे आपण जाऊयात. कल्पेश आलाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. शेवटचा एक चौकार जो आलाय तिथे बॅटिंग कराय टीमनं थोडासा कमबॅक केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चला मॅचला सुरुवात करा. थोडासा बाय ठेवला हवे फ्रॉम दी बॉडी, थोडासा व्हाईट बॉल येईल जरूर. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आलोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, सर बॅटवरती हाई चेंडू आला नाहीये. 1 बाउंड चेंडू पण जातील जरूर. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. बॅकअप आहे, कव्हर आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. 10-10. 10 धावा. पार्टनरशिप होतीये दोघांमध्ये, एक चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर कट फटका चांगला आहे. कदाचित खेळाडू नाहीये तैनात, निघून जाईल 4 धावेसाठी. येईल महत्वाचा चौकार. बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीने हा स्क्वेअर कट फटका खेळला गेला. डीप पॉइंटला ऑलरेडी खेळाडू तैनात नव्हता तिथे आणि याच गोष्टीचा फायदा मिळवला. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन अ स्कोर कार्ड. लॉफ केला जातोय.
बॅटच्या रडामध्ये उचलला, फेकून दिला जातोय सीमा रे शेफार. वॉट अ स्ट्रोक, बिग हिट, मॅक्सिमम षटकार. विजयच्या बॅटमधून बॅटिंग होतीये. विजयनं मॅच मध्ये रंग आणला. विजयनं मॅच मध्ये श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी बनपुरी टीमला घेऊन आला. एक वार केला जो पलटवार होता, सीमा पार होता. तो जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पूल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडतोय विकेट किपरच्या हातातून, निसटला देखील. डॉट बॉल जाईल. वन टू गो. हलक्या त्याने कट केलाय, फटका चांगला खेळून काढला. हा एक सिंगल धाव येईल डिक्लेअर मध्ये. पहिल्या 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 10 चेंडू आणि तब्बल 12 धावेची गरज आहे. चला मॅच चालू करून घ्या प्लीज. 10ला 12 हव्यात. 10 चेंडू 12. थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. षटकारानं मॅच बनवली आहे. विजयानं मॅच मध्ये आणले टीमला. विक्रम सध्या स्ट्रायकिंग वरती गोलंदाजीसाठी दाखल झाला. सचिन यॉर्कर खोडून करण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय, निसटला हातातून, फेकी केली आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केल्यानंतर विजय पुन्हा स्ट्राईक वरती आलाय, ज्यानं या मॅच मध्ये कमबॅक करणार बॅटिंग केली आहे. पुन्हा स्ट्रायकिंग वरती सोडून दिला चेंडू. अगदी चांगल्या पद्धतीने हाताला जातोय, फसला गेलाय. डॉट बॉल जाईल. त्या लाईन लवकर पिक करू शकला नाहीये, नाही ओळखली लाईन आणि फसला जातोय. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 3. मॅच बनेल किंवा बिघडेल. एक तो निखरेगा व ना बिखरेगा मॅच, आणि अशी ओव्हर असते ओव्हर क्रमांक 3. त्या फटका ड्राईव्ह केलाय, खेळाडू आहे, चांगला फिल्डिंग केली जाते, चांगले एफर्ट्स दाखवले जातात. फेकी केली आहे, एकच धाव. वॉट अ थ्रो यार, वॉट अ थ्रो. काय फेकी केली आहे. इथे मजा येते मॅचला, जिथे ओव्हर क्रमांक 3, 4 या शेवटचे जे 10 चेंडू असतात तिथे मॅच बनते, तिथे मॅच बिघडते, तिथून मॅच उभरते, तिथे मॅच घडते. याच त्या ओव्हर असतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती. अजून 10 धावा हव्यात म्हणजे विजयासाठी. फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न, कॅच साठी आहे खेळाडू, प्रयत्न चांगला राहिला. 1 बाउन्स निघून जातोय. या 4 धावा आहेत महत्वाच्या. इट्स अ 4. इट्स अ 4. महत्वाचा चौकार आला. खूप महत्वाचा चौकार होता. टीमची टोटल आपण पाहिली तर आता 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत 4 झालेला आहे, म्हणजे 1 चेंडू आता बाकी आहे या ओव्हरचा. आज उदयदादा अगदी लवकर सकाळी दाखल झालेला. उदयदादा वेलकम. उधवणे टीम. आणि अशा खेळाडूंचं आम्ही नेहमी कौतुक करतो, जे स्पर्धेसाठी, तालुक्याच्या खेळासाठी, आपल्या सर्व मित्रपरिवारासाठी सकाळी भरपूर लवकर उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवतात. यावेळी देखील खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, आणि अक्षरशः स्वतः फलंदाजांना यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी समीकरण कळवलं जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी स्थिर आहे 27 या आकड्यावरती.
म्हणजे 5 चेंडू 6 धावेची गरज आहे. 5 चेंडू 6. येणारे 5 चेंडू आणि तब्बल 6 धावेची गरज. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या, कारण की जास्त वेळ आता तुमच्याकडे नाही आहेत. स्पीडअप घ्यावा लागेल टीम. चला टीम स्पीडअप घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 5 चेंडू 6 धावेची गरज. लक्षात घे, जर पॅनल्टीच्या 5 नसत्या तर 5 चेंडूमध्ये तब्बल 11 धावेची गरज असते. ही व्हॅल्यू आहे. शेवटच्या क्षणाला 1 धावेची किंमत कळते. 5 चेंडूमध्ये 6 धावेची गरज. एक चांगली मॅच, चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, या सगळ्या गोष्टी. क्रिस्टल ट्रॉफीची स्पर्धा, या स्पर्धेला तुम्ही बोलू शकता, जिथे क्रिस्टल ट्रॉफी आतापर्यंत या सीझनमध्ये लवकर आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये दुसरी स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये क्रिस्टल ट्रॉफी तुम्ही पाहताय. ही दुसरी स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये क्रिस्टल ट्रॉफी तुम्ही पाहताय. मजा येणार आहे या मॅचला, कारण की 5 चेंडू महत्वाचे आहेत. दफळवाडी टीम की शिंगमोडेवाडी या दोघांच्या मध्ये फक्त 5 चेंडू आहेत. आता पहिला चेंडू अगदी या स्टंप लाईन मध्ये हाताळलाय. ओ हो 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 हो, काय घडलंय? अति घाई, थोडी जास्त घाई केली गेली. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली आहे एक पाईच्या स्वरूपामध्ये. बॅट इन्व्हॉल्व नाही आहे. 4 चेंडू आता बाकी आहेत. 4 मध्ये तब्बल 5 धावा करायचे आहेत. काय टेन्शन 12व्या खेळाडूला आलाय. असतं टेन्शन, 12व्या खेळाडूंचं वेगळंच टेन्शन असते. शांत बसून काही समजत नाही, फक्त शांत राहतात आणि ही मॅच शांत करणारीच आहे मॅच. लफ्ट केलाय, कहाणी षटकारानं बदलली. विक्रमनं विजयी षटकार लगावला या मॅच मध्ये. A1 जोडी श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी बनपुरी या संघाची A1 जोडी मैदानामध्ये तटस्थ राहिली. विजय आणि विक्रम मॅच घेऊन गेला. पहिली या मॅच मध्ये विजेता राहिला. अप्रतिम. वड मॅच. जाऊया मॅचच्या दिशेनं. आणि जिथे आपण पाहिलं तर अप्रतिम खेळ. थोड्या वेळानंतर मॅन ऑफ द मॅच आपण जरूर अनाऊन्स करणार आहोत, देणार आहोत. दफळवाडी टीम हार्ड लक बॅड लक मात्र जे आपण पाहिलं तर अगदी